चौदाकोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कंबाईन ग्रुप सी साठी आपण स्टेट बोर्डपासून सुरुवात करतो आहोत, एकदम बेसिकपासून. हे आपलं सेकंड लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण 2 चॅप्टर घेतले, ते इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1चे. आपण एकदम बेसिकपासून सुरुवात करणार आहोत, कारण डायरेक्टली तुम्हाला बेसिक वरनंही क्वेश्चन विचारले जातात आणि कोणत्याही एक्झामचा अभ्यास करण्यासाठी तुमचा बेस पक्का असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही तर NCERT असो किंवा स्टेट बोर्डचं असो, आम्ही हे वाचलेलं आहे आमच्या शाळेत असताना वगैरे, पण ते तुम्ही कशासाठी वाचलेलं होतं? तुमचे आन्सर लिहिण्यासाठी. इथे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे त्यामध्ये आणि यामध्ये खूप डिफरन्स आहे. त्यामुळे तुम्हाला बेसिकपासून सुरुवात करायची. आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करणार आहोत. तुमची कंबाईन ग्रुप सीची एक्झाम तुमची तयारी एकदम चांगल्यारीते आपण करणार आहोत. आजपासून आपण एक नवीन सिरीज पण स्टार्ट केली आहे, क्वेश्चन आन्सर प्रिव्हियस इयर आणि विथ सोल्युशन. ती पण तुम्ही जर बघितलं नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे, आणि हे पण लेक्चर आजपासून आपलं कंटिन्यू होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मग थर्ड चॅप्टर आहे. पहिले 2 चॅप्टर आपण बघितले. थर्ड चॅप्टर आहे पृथ्वी आणि जीवसृष्टी. बघा इथे चित्रामध्ये जे जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे तेच पॉईंट आपण घेणार आहोत. जे तुम्हाला एक्झाम कशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, हायलाईट करायचं किंवा नोट्स काढून घ्यायचे. बघा, पृथ्वीचे आवरण इथे तुम्हाला चित्र दाखवले. वातावरण, जीवावरण, जलावरण, शिलावरण हेच आपल्याला या पाठामध्ये बघायचे. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन तर काही भागात पाणी दिसते. हे तुम्हाला माहितीच आहे. पृथ्वीभोवती हवेचे आवरण असते. जमिनीवर पाण्याचे आणि हवेत सजीवांचे अस्तित्व असते. पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत होतो. पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात. बघा, आपण सर्व डीपमध्ये स्टडी करणार आहोत, त्यामुळे आपण एकदा सर्व रीड पण करणार आहोत आणि कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, कोणते पॉईंट इम्पॉर्टंट हे पण तुम्हाला समजणार. त्यामुळे तुम्हाला एकदा वाचल्यानंतर परत रिव्हिजनची गरज नाही. फक्त जे मी पॉईंट मेन तुम्हाला हायलाईट करायला सांगितले, कसे क्वेश्चन विचारले जातात ते जरी तुम्ही बघितले तरी चालणार आहे. त्यामुळे एवढं सर्व वाचण्याची परत तुम्हाला गरज नाही. त्यामुळे आपण सर्व करणार आहोत. प्रतिनिधित्व करते. जीवावरण हे 3ही आवरणात दिसून येते. जीवावरण हे 3ही आवरणात दिसून येते. हा एक तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की जीवावरण हे 3ही अवस्थेत दिसून येते. त्यानंतर बघा, शिलावरण आणि जलावरण. तर शिलावरण आणि जलावरण बघणार आहोत आपण. पृथ्वीचे बाहेरील कवच कठीण आहे, ते माती व खडकांचे बनलेले आहे. आपण डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीची किंवा खडकांचे थर पाहतो. कोठे जमिनीचा मोठा गवताळ विस्तार दिसतो तर कोठे ओसाड जमिनीवर वाळूच वाळू असते. कोठे जमीन पिकांनी तर कोठे झाडांनी झाकलेली असते. अशा ठिकाणी झाडांच्या मुळांनी भरलेल्या मातीचे खोलवर थर दिसतात, तर काही ठिकाणी झाडांच्या मुळाशी दुबंगलेले खडक दिसतात का, तर काही ठिकाणी पर्वतांचे उतार दिसतात. बघा, यावरून काय लक्षात येते की जमीन सर्वीकडे ही सारखी नसते. कुठे उतार असतो, कुठे सपाट असतो वगैरे, हे तुम्हाला इथे सांगण्यात आले. त्यानंतर बघा, इथे तुम्हाला एक आकृती दाखवली. त्यामध्ये बघा, पाणी किती 2/3 आणि जमीन किती 1/3. म्हणजे जास्त पाणी आणि जमीन हे कमी आहे. हे पण तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पाणी किती आहे, जमीन किती वगैरे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. इथे बघा, चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेच आहे. सर्वीकडे जमीन ही सारखी नसते. टेकड्या, मैदान, समुद्रकिनारा असतो किंवा पाणी, दरे, खोरे वगैरे. तर कोठे खडकांचा उंच सुळके दिसतात. पृथ्वीवरील हा जमिनीचा थर शिलावरणाचा भाग येतो. आता पृथ्वीच्या वरील जमिनीचा थर काय, शिलावरणाचा भाग येतो. शिलावरण कशाला म्हणतात हे तुम्हाला इथे समजतंय. त्यानंतर पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे आणि पाण्याखालीही शिलावरण असते. तर बघा, पाण्याखालीही शिलावरण असते. हा पण एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पृथ्वीचे बाहेरील कवच हे त्याखालील थराचा काही भाग मिळून शिलावरण बनते. तर शिलावरण कसे बनते? बघा, पृथ्वीचे बाहेरील कवच व त्याखालील थराचा भाग मिळून काय बनते, शिलावरण बनते. तर शिलावरण कसे बनते हे पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आत्ताच आपण डायग्राममध्ये बघितलं की पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे. किती आहे? 1/3 भाग. जमिनीचा सलग व मोठ्या भागास काय म्हणतात,
खंड म्हणतात. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं खंड कशाला म्हणतात. तर खंड कशाला म्हणतात, जमिनीच्या सलग व मोठ्या भागास काय म्हणतात, खंड म्हणतात. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही, ती 7 खंडांमध्ये विभागली असून ती आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया या नावाने ओळखले जाते. बघा इथे तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की पृथ्वीवरील जमीन किती खंडांमध्ये विभागली. कधी कधी तुम्हाला खंडांचे नाव पण विचारले जाईल, पण किती खंडांमध्ये विचारले गेले ते किती येणार आहे, 7 खंडांमध्ये विभागले गेले. कोणत्या कोणत्या, तर आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट बघा, आशिया हा सर्वात मोठा खंड आहे, तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. तर इथे तुम्हाला हे पण विचारलं जाऊ शकतं की सर्वात मोठा खंड कोणता, सर्वात लहान खंड कोणता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. जमीन सगळीकडे सपाट किंवा सारख्या उंचीची नसते. तिच्या उंच सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात. त्यामध्ये भूरूपे म्हणतात, त्यांना भूरूपे म्हणतात. बघा भूरूपे कशाला म्हणतात हे पण लक्षात ठेवायचे. जमीन सगळीकडे सपाट नसते किंवा सारख्या उंचीची नसते, तिच्या उच्च सकलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतो, त्याला काय म्हणतात, भूरूपे म्हणतात. मैदानी, टेकडी किंवा डोंगर किंवा भूरूपे इत्यादी चित्रात तुम्ही आताच आपण चित्रात बघितले. त्यानंतर बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुमारे 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे. यापैकी बहुतांश पाणी महासागरामध्ये सामावले आहे. महासागरामधील पाणी खारे असते ते आपण डायरेक्टली पिण्यासाठी वगैरे यूज नाही करत. अंटार्क्टिका, पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी व दक्षिण महासागर हे 5 महासागर आहेत. तुम्हाला 5 महासागर किती विचारले, तर किती महासागर आहे, 5 महासागर. आणि कोणते विचारले तर हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला सागर तट किंवा किनारपट्टी म्हणतात. सागर तट किंवा किनारपट्टी कशाला म्हणतात, जमीन व त्यांच्या सीमा भागाला काय म्हणतात, सागर तट किंवा किनारपट्टी. हे तुम्हाला माहिती आहे, समुद्राच्या किनाऱ्याला आपण किनारपट्टी वगैरे म्हणतो. किनारपट्टीवरील वेगवेगळ्या आकाराची जलरूपे तयार होतात. उदाहरणार्थ समुद्र, सागर, उपसागर, सामुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी ही जलरूपे महासागराचे भाग आहे. तर महासागराचे भाग असलेले विचारले तर कोणते, समुद्र, उपसागर, सामुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी. त्यानंतर जमिनीवरून वाहणारे पाणी. पृथ्वीवरील जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात. त्यांचे पाणी खारे नसते, गोडे असते. त्यांना ओळ म्हणतात. ओळ कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओढा, नदी अशी नावे आहेत. या जलरूपांपैकी ओळ सर्वात लहान आहे, तर नदी सर्वात मोठी. सर्वात लहान काय, ओळ आहे. सर्वात मोठी काय, नदी आहे. ओळ ओढे जोडले जाऊन उपनद्या बनतात. एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडते, तेथे धबधबा तयार होतो. नद्या शेवटी सागराला जाऊन मिळतात. बघा इथे तुम्हाला दाखवलंय अंटार्क्टिका महासागर, पॅसिफिक महासागर वगैरे या नकाशामध्ये तुम्हाला दाखवलंय. त्यानंतर सरोवर. तर बघा सरोवर म्हणजे जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला काय म्हणतात, सरोवर म्हणतात. तर सरोवर कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. लहान जलाशयांना तळे म्हणतात. सरोवर आणि तळे इथे तुम्ही बघितलंय. हिमस्वरूपातील पाणी. तर हिमस्वरूपातील पाणी काय, थंड प्रदेशातील ढगातील पाण्याचे कण गोठून त्यांची हिमकण तयार होतात. अशा प्रदेशांमध्ये हिमवर्षाव होतो. एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्यांचा बर्फ बनतो. असे बर्फाचे थर साचत गेले की त्यांचा आकार प्रचंड मोठा होतो. जमिनीच्या उतारावरून ते थर अतिशय मंद गतीने खाली सरकतात. त्यांची हिमनदी बनते. समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात, त्यांना हिमनग म्हणतात. बघा समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात, त्यांना काय म्हणतात, हिमनग म्हणतात. हिमनग कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर भूजल. जमिनीवरील या जलसाठ्या व्यतिरिक्त जमिनीखाली खडकांच्या थरात खूप साठलेले पाणी असते, त्याला भूजल म्हणतात. तर भूजल कशाला म्हणतात, हे छोटे छोटे पॉईंट तुम्हाला मार्क्स देऊन जाणार आहे, म्हणून हे छोटे छोटे पॉईंटला दुर्लक्ष करायचं नाही आहे. लक्ष त्यावर पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जमिनीवरील या जलसाठ्या व्यतिरिक्त जमिनीखाली खडकांच्या थरात खूप साठलेले पाणी असते, त्याला काय म्हणतात, भूजल म्हणतात. हे भूजल विहीर,
कूपनलिका यातून उपसून वापरले जाते. अनेक सरोवरांना, विहिरींना जमिनीखाली झऱ्यामुळे पाणी मिळते. पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिमभूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे जलावरण म्हणतात. तर बघा, जलावरण कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर व्यापणारे पाणी आणि हिमभूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे जलावरण म्हणतात. त्यानंतर बघा, वातावरण. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात? वातावरण. तर वातावरण कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे उंच जातो, तर तुम्ही पहिल्यांदा डायग्राममध्ये बघितलंच असेल, तसतसं वातावरणातील हवा विरळ होत जाते. हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहे. तर बघा, हवेचे मुख्यत्व घटक विचारले तर तुम्हाला लक्षात ठेवायचे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहे. हे लक्षात ठेवायचं, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. याशिवाय इतरही काही वायू अत्यंत कमी प्रमाणात हवेमध्ये आहे, ते तुम्ही शिकलात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर व बाह्यांबर असे विविध थर मानतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरावरच्या थराला काय म्हणतात? तपांबर म्हणतात. बघा, इथे तुम्हाला किलोमीटर लक्षात ठेवायचे आणि पृथ्वीपासूनच्या सरासरी 13 किलोमीटरच्या अंतरापर्यंतच्या थराला काय म्हणतात हे पण लक्षात ठेवायचे, तपांबर. तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात. या बदलांचे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होतात. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो, म्हणून पृष्ठभागालगतची हवा सर्वाधिक गरम असते. तपांबरावर वरवर गेले असता हवा थंड होत जाते. बघा, तुम्ही जेव्हा डोंगरावर जाता तिथे तुम्हाला हवा थंड दिसते, हे तुम्ही अनुभवलं असेल. वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तपांबरातच असते, म्हणून ढग, पाऊस, पर्जन्य, धुके, वारे, वादळ अशा हवामानाशी संबंध असलेल्या सर्व घटना तपांबरातच होतात. उंच डोंगरावर गेले असता सभोवतालची हवा पृष्ठभागाच्या हवेपेक्षा विरळ असते, तुम्ही अनुभवलं असेल. वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात. त्या उंचीवर हवा आणखी विरळ असते. विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानात विशेष सोय करावी लागते. हे पण लक्षात ठेवायचे. पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटरच्या थराला काय म्हणतात? स्थितांबर म्हणतात. बघा, 50 किलोमीटरच्या थराला काय म्हणतात हे लक्षात ठेवायचे, स्थितांबर. स्थितांबरात खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ओझोन वायू ही किरणे शोषून घेतात. बघा, सूर्यापासून येणारी अतिनाद किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ती ओझोन वायू काय करते? शोषून घेते. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. तर याचा थर कोणत्या ह्याच्यात राहतो विचारलं तर कोणत्या? स्थितांबरात असतो. हे लक्षात ठेवायचं, इथला हा पॉईंट, स्थितांबर. ओझोन वायूचा थर कशात असतो? स्थितांबरमध्ये असतो. त्यानंतर बघा, इथे तुम्हाला दाखवले बाह्यांबर, आयनांबर, मध्यांबर, स्थितांबर मध्ये ओझोन वायूचा थर असतो, इथे दाखवलंय. तपांबर पृथ्वीचे आवरण. तर आजचं आपलं हे लेक्चर इथेच संपलं. आजच्या लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि लाईक करायचं आहे. अशी सिरीज आपण कंटिन्यू ठेवा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे येस म्हणून. आणि आजचं लेक्चर आपलं हे छोटं झालं कारण आपण यामध्ये एकच चॅप्टर घेतलं. उद्यापासून आपण चॅप्टर वाढवणार आहोत कारण आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे लवकरात लवकर. स्टेट बोर्ड आपलं कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला रेफरन्स आणि डीपली स्टडी पण करायचं आहे. त्यामुळे आपण हे फास्टली घेणार आहोत. जे स्टेट बोर्ड आहे ते आपण फास्टली घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं येस ही कंटिन्यू ठेवा आणि उद्यापासून आपण चॅप्टर वाढवून घेणार आहोत. तर थँक्यू. आजचं लेक्चर कसं वाटलं हे सांगायला विसरू नका.